तर आता वाजले होते सकाळचे 5:30. तर मी उठले होते 4:30 वाजता मंडळी, कारण आज आलं होतं पाणी आणि पाणी भरायला दरवेळेस आम्हाला 3:30-4ला उठावं लागतं. तर नमस्कार, मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत होते. पाण्याचा दिवस म्हणलं की मला तसंही रात्रभर झोप येत नाही, कारण आमच्या इथं 5-6 दिवसाला एकदा पाणी येतं, तर उठावंच लागतं आणि त्याच्यात एवढी कडाक्याची थंडी पडली होती, तरीही उठावंच लागलं आणि बाकीचे घरात सगळेजण झोपले होते. त्यानंतर मी सगळ्यात आधी मग आले चूल लावण्यासाठी. तर बाहेर बघितलं तर रस्त्याला युज्युअल दरवेळेस मी तुम्हाला दाखवते की कोणीच नसतं रस्त्याला आणि थंडीनं बोबडी ओळत होती राव माझी. आणि त्यानंतर चूल लावली आणि 5 मिनटं चुलीसमोर बसले, कारण मला भांडे वगैरे घासून पाणी भरायचं होतं. भांडे वगैरे घासून घेतले आणि वारं सुटलेलं थंडगार, बापरे! खूप थंडी वाजत होती, पण मला ते स्वेटर वगैरे घालून पाणी भरायचं थोडंसं अवघड होतं, म्हणून मी तसंच पटापट पाणी भरलं. आणि तुमच्या इकडे पण अशीच कडाक्याची थंडी पडते आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आधी म्हणलं चला प्यायचं वगैरे पाणी भरूया, आणि ऑलमोस्ट प्यायचं पाणी भरून झालं होतं. 5-6 दिवसाला एकदा पाणी येत असल्यामुळे भरपूर पाण्याची साठवण करावं लागते. तर आता मग वाजले होते 5:30, 5:30 पावणे 6 झाले होते. तर मग मी म्हणलं चला मग पाणी वगैरे भरणं झालं आहे, तर झाडू वगैरे झालेला मारून, तर मी म्हणलं चला पोछाही मारून घेऊया. किचन घर आणि आपलं जे किचन घर आहे आणि थोडंसं हॉल ते मारून घेऊया. अगदी आंघोळीच्या आधी किचनमध्ये जायचं नाही किंवा हे कामं ते असं मी काय मानत नाही. हां, पर्टिक्युलर वेळेस पिरियडमध्ये म्हणा किंवा इतर कधी म्हणा मी किचनमध्ये बिना आंघोळीशिवाय जात नाही. पण असं पाण्याच्या दिवशी वगैरे हाताला येईल तेवढं काम आटपून घेते. आणि तसंही आमच्या घरामध्ये किंवा सासूबाईंचं वगैरे कधी असं म्हणणं नसतं, तर होईल तेवढं काम मी आटपून घेत असते फटाफट. तर मी म्हणलं चला थोडंसं बाहेरचाही पोछा मारला आणि थोडंसं म्हणलं कपडेही धुवायचे होते, कपडेही धुवून घेऊया. आता अंधारात मी इथं दिसत नसेल तुम्हाला, आणि थोड्याच्या नंतर तांबडं फुटल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवलं की आता काहीतरी बहुतेक 6 वाजले होते का 6:30 वाजले होते, की मी म्हणलं चला लागलीच आंघोळ करून घेऊया, कारण सोमलाही जायचं होतं शाळेत आणि त्यांनाही जायचं होतं कामावरती. दात वगैरे घासले आणि फ्रेश होऊन आले, आंघोळ वगैरे केली. आणि आता यूट्यूब चालू झाल्यापासून मी आधी स्वतःला तयार करते आणि मग इतर गोष्टीच्या मागे लागते, कारण व्हिडिओमध्ये वगैरे दिसायचं असतं, नीटनेटके राहणं गरजेचं असतं. आणि यूट्यूबमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त परिणाम पडलेला आहे. आत्ताची मी आणि आधीची मी खूप जास्त फरक आहे. त्यानंतर सगळं धूप अगरबत्ती वगैरे लावून घेतली, देवाला पाया वगैरे पडवून घेतल्या, सगळी धूप अगरबत्ती वगैरे घरामध्ये फिरून घेतली की घरामध्ये किती प्रसन्न वाटतं ना. मला तर खूप आवडतं असं. आणि त्यानंतर लगेच बटाट्याची भाजी घेतली करायला, कारण डब्याला बटाट्याची भाजी द्यायची होती आणि सोहमला ह्यांना बटाट्याची भाजी आणि चपाती द्यायची होती. आणि सोहमला डब्याला इडली हवी होती, तसंच नाश्त्याला सगळ्यांना इडली हवी होती. मग लगेच इकडं चटणीची तयारी करून घेतली, बटाटे फोडणी घालून घेतले. सगळ्या गृहिणीचं असंच असतं ना, मल्टीटास्किंग कामं करावी लागतात. तर कुठली स्पर्धा जिंकण्यापेक्षा कमी नाही आहे हे, की सकाळ सकाळी असं एक झालं की एक करावं लागतं. चटणीची तयारी करून घेतली. चटणी लगेच आता मिक्सरला फिरून घ्यायची होती, तर तेवढ्यामध्ये बटाटे थोडेसे मी अर्धे कच्चे उकडून घेते आणि मग त्याला फोडणी देते आणि तेलामध्ये शिजून घेते, तर भाजी एक नंबर होते. चटणी फिरून घेतली आणि माझ्या लक्षातच नाही की मला जिऱ्याचं पाणी प्यायचं होतं. मी हल्ली सकाळी रोज अंशापोटी जिऱ्याचं पाणी पिते. पित्तासाठी आणि वजन कमी करण्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे. आणि इकडं इडली ऑलमोस्ट झाली होती आणि थंडी एवढी होती ना की एवढ्या गरम गरम इडलीच्या पात्रातून येणाऱ्या धूरसुद्धा माझ्या हाताला छान वाटत होता की हा गरम आहे बाबा चला. त्यानंतर चटणीला फोडणी घालून घेतली, मस्त तडका वरतून घालून घेतलेला आहे, कारण आता डब्बे वगैरे भरायचे होते मला. आणि म्हणलं चला लगेच इडली काढून डबा भरून घेऊया. चहा उकळायला ठेवला इकडं आणि बघू शकता किती छान इडल्या झालेल्या आहे. ही रव्याची इडली करते. आय थिंक थोड्या दिवसापूर्वी पण मी सांगितलं होतं की मी रव्याची इडली करते म्हणून. तर छान असा सोहमचा डब्बा भरून घेतला. मुलांच्या मनासारखं असेल ना तर
मुलं हे पोटभर खात असतात. त्यानंतर चटणी दिली, थोडंसं चिवडाही दिला आणि नंतर लगेच हे उठले होते म्हणून ह्यांच्यासाठी पण नाश्त्याची प्लेट रेडी केली. ते फ्रेश वगैरे होऊन आले होते. तर खूप जण विचारतात की व्हिडिओजमध्ये काय येत नाही ते. तर कोणाकोणाला आवडतं, कोणाकोणाला आवडत नाही. पण तसं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच आहेत आधीच्या जे कॉमेडीचे वगैरे आहेत. आणि ह्यांच्यासाठी नाश्ता आणि चहा रेडी केला आणि त्यांना दिला चहा वगैरे आणि सोहमची टिफिन बॅग रेडी केली, कारण सोहमलाही सोडवायला जायचं होतं. कधी हे सोडतात व सोयीनुसार, कधी मी सोडते. आणि सोहमची आज आमची रडकी सुरुवात झाली होती, कारण त्याचं म्हणणं होतं की आई तू पाणी भरायला का नाही उठवलं. मी म्हणलं ठीक आहे पुढच्या वेळेस उठ म्हणून. मग त्याला रेडी केलं, त्याला सॉक्स बुटं वगैरे घातले पायामध्ये आणि जायचं होतं त्याला सोडवायला. मग घाई माझी चालू होती, कारण एक 5 ते 10च मिनटं राहिले होते. आणि सोहमच्या शाळेची बॅग लिटरली एवढी वजी असते ना की पोरांचे खांदे दुखायला लागतात. तर त्याकरता सोहमच्या शाळेची बॅग कधी मीच कॅरी करत असते आणि गेटजवळ गेल्याच्या नंतर ना त्याला बॅग देऊन टाकते. आय नो तुम्ही म्हणताल मुलांना सवय झाली पाहिजे, पण खूपच ओझी आहे. माझ्याच खांद्याला त्रास होतो. जर विचार करा त्याच्या तर खांद्याला किती होत असेल. आणि त्यानंतर सोहमला सोडवायला निघाली. तर मास्क आता कंपल्सरी केलेला आहे सोहमच्या शाळेमध्ये. आणि त्यानंतर घरी आले. घरी सगळं असं आवरावर केली, कारण आता फक्त चपात्याच करायच्या होत्या. बेडरूम आवरली, झाडू मारला, पोछा वगैरे मारला आणि ही ग्रास टाकली, खोटी ग्रास जी आहे. तर अशी पूर्ण कामं आवरली होती. तर अशा प्रकारे दिवस माझा सगळा गेलेला आहे. आणि या नाश्ता करायला तुम्ही बी मस्तपैकी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.